लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात राज्याला प्रगतीची नवी दिशा देताना रायगड जिल्हा परिषद शाळा वाळचा हा अत्यंत अविस्मरणीय सुवर्णक्षण शुभ हस्ते माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते पहिलं पाऊल शाळा प्रवेशोत्सव 2027. नवीन वर्ष नवीन उमेद नव्या यशाची दिमागदार सुरुवात शाळेतलं पहिलं पाऊल खास नवीन स्वप्नांचं हे आमचं भोगळं आकाश लेझिमच्या तालावर दिमागदार स्वागत करतायत रायगड जिल्हा परिषद शाळा पहाडच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या समवेत सर्व मान्यवर. चला तर समोर गेट समोर गर्दी नसावी. पोलीस यंत्रणेकडून एक महत्त्वाची सूचना येतोय. संरक्षणाची जबाबदारी त्यांच्याकडे असल्या कारणानं मी प्रत्येक प्रशासकीय सूचना पोलीस यंत्रणेकडे दिली जातात. यश कीर्ती लोकप्रियता व सन्मान या सर्वोच्च शिखरावर विराजमान महाराष्ट्राचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब. विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेला ज्यांनी प्रत्यक्षात साकारलं, शिक्षणाला परिवर्तनाचं साधन ज्यांनी मांडलं, ते आपणा सर्वांचे लाडके आपणा सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आगमन झाले. पहिलीला प्रवेश घेणाऱ्या बालकांचे पावलांचे ठसे अर्थात पहिलं पाऊल त्याची प्रतिमा या ठिकाणी उमटवली जाते. श्री गणेशाला राजा निपुण भारताच्या वाटेतील हे पहिलं पाऊल शाळा प्रवेशोत्सव 2026 शुभ हस्ते. यश कीर्ती लोकप्रियता व सन्मान या सर्वोच्च शिखरावर विराजमान महाराष्ट्राचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब. विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेला ज्यांनी प्रत्यक्षात साकारलं, शिक्षणाला परिवर्तनाचं साधन ज्यांनी मांडलं, ते आपणा सर्वांचे लाडके आपणा सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आगमन झाले. पहिलीला प्रवेश घेणाऱ्या बालकांचे पावलांचे ठसे अर्थात पहिलं पाऊल त्याची प्रतिमा या ठिकाणी उमटवली जाते. निपुण महाराष्ट्राच्या वाटेतील हे पहिलं पाऊल आणि दिमागदार सुरुवात शुभ हस्ते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब. ही सर्व सोनपाखरं खरं तर देवाभाऊन समवेत एक छानसा क्षणचित्र. आज ज्या शाळेतील नववर्षातील प्रत्येक क्षण कुमारी शिवण्या गणेश पारिंगे आणि शिवांश राजन पाटील यांच्या शिक्षणाच्या प्रवासातलं पहिलं पाऊल उमटवलं जातं आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या समवेत अतिशय दिमागदार सुरुवात या दोघांच्या आयुष्यातील कधीही स्मरण साखळीतून निसटणार नाही असा सुवर्णक्षण आणि त्याचे आपण सारे साक्षीदार. या ठिकाणी सन्माननीय मान्यवर प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी जात आहेत. समवेत सन्माननीय माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, पनवेलचे आमदार, महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे विकासातील एक दादा ठाकूर, उरणचे विकासातील एक नाव आदरणीय महेश शेठ बालदी, या सर्व सन्माननीय मान्यवरांसमवेत
त्यांनी त्या आव्हानाचा सामना करून व्यवस्था उभी केली. आपल्यासमोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श आहे की ज्यांनी व्यवस्थेच्या विरुद्ध इतकी मोठी लढाई उभी केली. हे मानवतेचा धर्म हा आपल्याला शिकवला आणि समतेचं राज्य हे संविधानात तयार केलं. त्यामुळे कुठेही आपल्याला व्यवस्थेचा विचार केला त्यावेळी त्याच्याशी संघर्ष करावा लागतो. पण चांगलं काम जर आपण केलं तर चांगल्या कामामध्ये आपण यशस्वीच होतो, कधी अयशस्वी होतो. आपल्या कारकिर्दीतला असा कोणता अनुभव आहे जो आजही लक्षात आहे आणि प्रेरणा देतो? असे खूप अनुभव आहेत, पण आजचा अनुभव जास्त लक्षात राहील तू घेतलेली मुलं. आजच्या डिजिटल युगात आपण शिक्षण क्षेत्रात कोणते बदल करू इच्छिता? मला असं वाटतं की डिजिटल शिक्षण खूप महत्त्वाचं आहे आणि आज या शाळेमध्येच एक अतिशय सुंदर डिजिटल लॅबचं मी उद्घाटन केलं की इंटरॅक्टिव्ह आहे. याच्यामध्ये विषय देखील आपल्याला दृकश्राव्य माध्यमातून पाहायला मिळतो. त्याच्यानंतर त्याच्यावर प्रश्न देखील आपल्याला विचारता येतात आणि त्याच्यावर आपल्याला परीक्षाही देता येतात. मला असं वाटतं की आता डिजिटल युगामध्ये डिजिटल शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्येकाकरता डिजिटल शिक्षणामुळे शिक्षणाची दारं उघडलेली आहेत आणि जगातली कुठली गोष्ट ही आता आपल्याला शिकता येते. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या शाळेतले आता जे डिजिटल लॅब आहे तुमच्यापैकी प्रत्येकाने त्या डिजिटल लॅबमध्ये जाऊन डिजिटल शिक्षण घ्यायचं. थँक्यू सर, तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. तुझा पण मौल्यवान वेळ दिल्याबद्दल तुझे आभार.
रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वहालमधील शाळा प्रवेशोत्सवासाठी असणारे लोकप्रिय कर्तव्यदक्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आदरपूर्वक सन्मान. त्यांना एक सौंदर्याचं प्रतीक सुगंधित पुष्पगुच्छ देऊन साहेबांबद्दल मी एवढंच म्हणेन, आदरणीय फडणवीस साहेब सुवास्य सुंदर नेतृत्वाच्या प्रशंसनीय मूर्ती आहात. भारताच्या पलीकडे पसरलेल्या आपण महाराष्ट्राच्या कीर्ती आहात. आपण महाराष्ट्राच्या कीर्ती आहात. आदरणीय मंगेशजी वाकणेकर साहेबांना विनंती करतो की आपण स्वागत करावं. यानंतर आदरणीय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या व्यासपीठावरूनच आपल्या मीडिया आणि पालकांसोबत संवाद साधतील सन्माननीय या ठिकाणी सन्माननीय माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचा आदरपूर्वक सन्मान. आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की नवीन शैक्षणिक वर्षात आपण शाळा उघडल्यानंतर पहिल्या दिवशी हा एक शाळा प्रवेशाचा महोत्सव या ठिकाणी आयोजित करतो आहोत. आणि महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमध्ये लोकप्रतिनिधी, मंत्री, नेते अशा पद्धतीनं हा प्रवेश साजरा करतायत. रायगड जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मी आल्यानंतर मला अतिशय आनंद झाला. पहिल्यांदा तर जी लॅब या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे ती अतिशय सुंदर अशा प्रकारची डिजिटल लॅब, ज्यामध्ये सर्व वर्गातला जो काही कोर्स आहे तो डिजिटली दृकश्राव्य माध्यमातून उपलब्ध आहे. शिक्षकांना तो शिकवताही येईल आणि तिथेच ऑनलाईन परीक्षा देखील होईल. त्यामुळे आजच्या डिजिटल युगातल्या डिजिटल विद्यार्थ्यांना साक्षर करण्याचं हे एक अतिशय उत्तम असं साधन, अतिशय सुंदर लॅब या ठिकाणी सुरू झाली. आणि सचिव महोदय आणि आयुक्तांनी मला सांगितलं की राज्यभरातल्या विविध जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अशा प्रकारची उत्तम लॅब ही आपण तयार करतो. आज इथल्या शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची भेटून देखील अतिशय आनंद वाटला. विद्यार्थ्यांची शिस्त उत्तम आहे, उत्साह चांगला आहे, ज्ञानही चांगलं आहे. याचा अर्थ आमचे शिक्षक शिक्षिका या चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मुलांना शिकवत आहेत आणि म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. एक काळ होता की जिल्हा परिषदेची शाळा म्हटल्यानंतर ती शाळा अतिशय मोडकळीस आलेली, व्यवस्था नसलेली अशा प्रकारची शाळा आपल्याला पाहायला मिळायची. पण आज आपण महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जाऊन बघू शकतो, बहुतांश शाळा या कुठल्याही खाजगी शाळेसारख्या किंवा कधी त्याहीपेक्षा चांगल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे तर मी निश्चितपणे सांगू शकतो की जिल्हा परिषदेच्या शाळेतलं शिक्षण 90% खाजगी शाळांपेक्षा चांगलं आहे. आणि आता आपण जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मूल्य शिक्षण देखील सुरू केलं आहे. संवैधानिक मूल्य ही आमच्या मुलांना माहिती असली पाहिजेत. हक्क आणि कर्तव्याची जाणीव असली पाहिजे. स्वच्छता, पर्यावरण या संदर्भातली जागृती असली पाहिजे. एक अतिशय चांगला भावी नागरिक हा या शाळांमध्ये तयार झाला पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे. आणि अर्थातच या सगळ्या प्रयत्नांमध्ये गावकरी आणि पालक यांची महत्त्वाची भूमिका आहे. ज्या ज्या शाळांच्या परिसरातले पालक
हे जागृत आहेत. जिथे पालकांची समिती उत्तम काम करते आहे त्या शाळा बेस्ट शाळा आहेत, उत्तम शाळा आहेत. केवळ मुलांना शाळेत पाठवून दिलं इथपर्यंत पालकांचं कर्तव्य संपत नाही, तर पालकांना या संपूर्ण प्रवासामध्ये जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक असतील, कर्मचारी असतील, यांचे सोबती म्हणून त्यांच्यावर लक्षही ठेवलं पाहिजे आणि त्यांना सहकार्यही केलं पाहिजे. मी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, या ठिकाणी CEO असतील, एज्युकेशन ऑफिसर असतील, त्याही सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि विशेषतः शिक्षण विभागाने ज्या पद्धतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं परिवर्तन सुरू केलं आहे, मध्यंतरीच्या काळामध्ये जी थोडी गळती जिल्हा परिषद शाळांना लागली होती ती आता संपलेली आहे. उलट आता खाजगी शाळांमधनं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थी येण्याचं प्रमाण हे अनेक जिल्ह्यांमध्ये वाढलेलं आहे. आणि म्हणून मी आमचे सचिव, आमचे सर्व कमिशनर असतील, शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी असतील, सर्वांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. देश घडवायचा असेल तर तुमचा विभाग चांगला चालला कीच देश घडू शकतो. आणि म्हणून उत्तम पद्धतीनं तुम्ही हे कार्य असंच सुरू ठेवावं अशी विनंती करतो. आणि या ठिकाणी आमचे रामशेठ ठाकूर आहेत, शिक्षणाच्या क्षेत्रात अतिशय उत्तम काम त्यांनी केलं आहे, त्यांचाही आशीर्वाद या ठिकाणी आहे. प्रशांतजी, महेशजी, विक्रांतजी, सगळे लोकप्रतिनिधी आहेत, हे सगळे जिल्हा परिषद शाळेकडे लक्ष ठेवूनच असतील असा मला याची खात्री आहे. आणि म्हणूनच शाळा आपल्या चांगल्यात चांगल्या कशा करता येतील हा प्रयत्न आपण करू. सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना भावी जीवनाकरता शुभेच्छा देतो. शिक्षकांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि मला या पहिल्या दिवशीच्या अतिशय सुखमय प्रवासामध्ये आपण सहभागी करून घेतलं, आनंदाचे क्षण मला देखील मिळाले, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी कार्यक्रमातील सन्माननीय शाळा प्रवेशोत्सवासाठी महाराष्ट्राच्या लाडक्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांना आज या शाळेतील चिमुकल्यांसोबत संवाद साधायला मिळाला, तेच सुवर्ण क्षण आहेत. आणि अशा या सुवर्ण क्षणाचे आपण सर्व साक्षीदार झालात. आपल्या सर्वांचं परत एकदा पुनश्च मनपूर्वक आभार. प्रत्येक विद्यार्थ्याला स्क्रीनवरती समोर एक एक्झाम्पल दिसतंय, तुम्ही सॉल्व्ह करायचंय ते. आणि प्रत्येक कोण विद्यार्थी काय करतो आहे ते मला इथे समजणार आहे. स्वराज पवार सॉल्व्ह करतोय का? अस्मिता झालंय सॉल्व्ह? आयशा एखादा शेप ड्रॉ करू शकता, ट्रायंगल, रेक्टँगल, व्हॉट एव्हर जे काही असेल ते तुम्हाला वाटते ते तिथे ड्रॉ करा. सर्कल, इलिप्स, काही करा. लक्ष्मी
प्रजापती ना लक्ष्मी काय करतेस सर्कल ड्रॉ केलाय वा छान रिपीटेड पार्ट ओके ऑन पॉईंट कोण आहे बघा स्मिता झाली ना गौरवी ओके सगळे क्वेश्चन्स बरोबर आहेत स्वराज पवार 10 out of 10 अस्मिताचे बघा अस्मिता क्वेश्चन नंबर 3 चुकलेलं आहे आन्सर बॉक्स चेक कर 4th नंबर आणि 5th नंबर 3, 4, 5 3 क्वेश्चन चुकलेत अस्मिता आयुष सगळे क्वेश्चन्स बरोबर आहेत काय एक चुकलाय क्वेश्चन नंबर 5